तर जसं भारतातले आपले सुसंस्कृत नागरिक दारू प्यायल्यानंतर भाई आज तेरा गाडी चलाएगा किंवा मी फक्त बिअरच पिलीये किंवा अरे मी ओके रे मी चालू शकतो गाडी किंवा मी फक्त 2च पेग घेतले, तर असं पायलट्सला चालतं का? नमस्कार मित्रांनो, मी कॅप्टन अभिषेक पिंगळे, एअरलाईन पायलट. तर मागच्या आठवड्यात माझा एक मित्र लेडी ऑफिसरला भेटला ज्या एसटी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये काम करत होत्या आणि त्यांचा जॉब होतं की ऍक्सिडेंट्स जे होतात आपल्या एसटी बसेसचे त्याच्या इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये ते होते. त्यांच्याकडून असं कळालं की 90% जे आपले बसेसचे ऍक्सिडेंट्स होतात ते अल्कोहोल कन्झम्पशन किंवा दारू पिऊन गाडी किंवा बस चालवल्यामुळे होत. तर त्यांनी मग मला प्रश्न विचारला की पायलट्सचं काय, म्हणजे दारू पिऊन विमान चालू शकता का? तर म्हटलं याच्यावर एक व्हिडिओ. सो बेसिकली दर फ्लाईटच्या अगोदर भारतात असा रूल आहे की आम्हाला एक BA टेस्ट करायला लागते, त्याला म्हणतात ब्रेथ अॅनालायझर टेस्ट. ती टेस्ट म्हणजे जसं आपल्या ट्रॅफिक पोलीसकडे ते मशीन असतं ज्याच्यात आपण फूक मारतो, तर त्याच प्रकारे ते मशीन असतं, पण ते जास्त सेन्सिटिव्ह आणि जास्त कॅलिब्रेटेड असतं. तर ॲज पायलट्स आम्हाला ॲडवाइस केलं जातं की मिनिमम तुम्ही 12 तास अगोदर अल्कोहोल किंवा दारू कंझ्युम केली नाही पाहिजे. त्याचा आम्ही युजली 16 तास असं कॅल्क्युलेट करून चालतो की 16 तास अगोदर जर माझी उद्या फ्लाईट असेल तर मी आज अल्कोहोल कंझ्युम करू शकत नाही. बट हा रूल असूनही जर कोणी अल्कोहोल कंझ्युम करून फ्लाईटवर गेलं तर काय होतं? जर त्या ब्रेथ अॅनालायझर टेस्टमध्ये तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि माइंड यू ही दर फ्लाईट अगोदर करायला लागते, म्हणजे त्या पर्टिक्युलर दिवसाची पहिली फ्लाईट, फर्स्ट फ्लाईट ऑफ द डेच्या अगोदर ही टेस्ट करूनच तुम्ही फ्लाईटवर जाऊ शकता. तर फॉर सम रिझन तुम्ही अल्कोहोल कंझ्युम करून आला किंवा इनफॅक्ट ते मशीन एवढं सेन्सिटिव्ह आहे की तुम्ही परफ्यूम मारून गेला असाल आणि तुम्ही ती BA टेस्ट केली आणि तुमचं जर ते पॉझिटिव्ह आलं रीडिंग, तर तुम्हाला एक दुसरा अटेम्प्ट दिला जातो जस्ट टू मेक शुअर, आणि त्या दुसऱ्या अटेम्प्टचा गॅप 20 मिनिटं असतो. बट इफ इवन इन द सेकंड अटेम्प्ट तुमचं जर ते BA टेस्ट पॉझिटिव्ह आली, मला ती फ्लाईट ऑपरेट करता नाही येत. 3 महिन्याचा बॅन ही जर पहिली वेळ असेल, आणि हे जर तुमच्याकडून दुसऱ्यांदी घडलं तर 3 वर्षाचा बॅन होतो, आणि जर तिसऱ्यांदी हीच चूक तुम्ही केली तर तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला बॅन होतो आणि तुम्हाला कधीच परत विमान उडवता येत. आता हीच टेस्ट बिकॉज जगात सगळ्या कंट्रीजमध्ये कंपल्सरी नाहीये, तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही इंटरनॅशनल फ्लाईट्सवर जातो, लेओव्हर करून जेव्हा परत येतो तेव्हा तिथे टेस्ट नाही होत. आम्ही इंडियात परत आल्यावर फ्लाईट नंतर टेस्ट होते, लँड झाल्यावर. त्याला आम्ही म्हणतो पोस्ट फ्लाईट BA, आणि जे अगोदर करतो त्याला म्हणतो प्री फ्लाईट BA. तर पोस्ट फ्लाईट BAचा असा रूल आहे की जर तुम्ही ती टेस्ट पॉझिटिव्ह आलात तर तुम्हाला लाईफ टाईम बॅन होतोच, पण तुम्हाला मॅनस्लॉटर किंवा हत्येचा तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. तर पोस्ट फ्लाईट BA हे खूप सिरियसली घेतलं जातं बिकॉज तुम्ही ऑलरेडी दारू पिऊन फ्लाईट चालवलेली असते. पण प्री फ्लाईट BA मध्ये तुम्ही जर BA तुमचं आलं तर तुम्हाला ती फ्लाईट ऑपरेटच करता येत नाही आणि तुम्हाला घरी पाठवलं जातं. तर ह्यामुळे पायलट्स किंवा फ्लाईट्स खूप सेफ आहेत. तर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पायलट्सला एवढे स्ट्रिक्ट रूल्स आहेत बिकॉज बट ऑब्वियस एवढ्या लाईफ स्टेकवर आहेत, एवढ्या लोकांच्या जीवाची रिस्पॉन्सिबिलिटी पायलट्सवर. पण हे सेम अप्लाय होत नाही का बस ड्रायव्हर्सला किंवा इतर ट्रक ड्रायव्हर्सला? आणि आपण एव्हरीडे ऐकतो, आणि जसं त्या मॅडमनी रिपोर्टचं पण सांगितलं, अल्कोहोल कन्झम्पशनमुळेच ऍक्सिडेंट्स होतात. तर डोंट यू थिंक की आपल्या सरकारनी पण काहीतरी असा एक इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे ज्याच्यानी जे ड्रायव्हर्स आहेत, ऍटलिस्ट जे गव्हर्नमेंट ड्रायव्हर्स आहेत, तर त्यांना ही टेस्ट त्यांनी पण जर केली तर रोड्स जास्त सेफ होतील. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.